तर पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा सुरू होते। काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात गडकरींची ही लोकसंवाद यात्रा पार पडते। लोकसंवाद यात्रेतून नितीन गडकरी जनतेशी आज संवाद साधत आहेत। महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा सुरू झालेली आहे आणि नागपूरच्या दाभा परिसरातून ही यात्रा सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते या प्रचार यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते नागरिकांना अभिवादन करत गडकरी जे आहे ते आता यात्रेमध्ये सहभागी झाले आणि या दाभा परिसरातून ही यात्रेला सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे किंवा हा जो परिसर आहे हे तो काँग्रेसचे असलेले उमेदवार विकास ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून ही यात्रा सुरू झालेली आहे। आणि आपण बघू शकतो की नितीन गडकरी जे आहे ते आता प्रचाराला लागलेले आहे। आज दुसरा दिवस आहे की जनसंवाद यात्रा जी आहे ती काढली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपुरात प्रचाराच्या तोफा ज्या आहेत ते गडगडलेल्या आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे हे मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता खऱ्या अर्थाने नितीन गडकरी यांच्या प्रचाराला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।